नमस्कार, मी स्वराली. स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. दिवाळी जवळ आलेली आहे आणि सगळ्यांना तोच फराळ खाऊन जर कंटाळा आला असेल तर आजची आगळी वेगळी रेसिपी आपल्यासाठी. आपण म्हणाल करंजीच तर दिसते, या करंजीमध्ये आणि काय वेगळेपणा आलाय? तर अगदी बरोबर, ही करंजीच वेगळी आहे. नॉर्मल आपण जी करंजी खातो ती गोड असते, परंतु ही तिखट करंजी आहे. ज्या लोकांना गोड आवडत नाही किंवा गोड खाऊन नुसता कंटाळा आलेला आहे, अशा लोकांसाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. चला तर मग पटकन सुरू करूया रेसिपीला. पण त्यापूर्वी एक विनंती, या व्हिडिओमध्ये मी करंजी तेलामध्ये घातल्यावर ओपन अप होऊ नये, फुटू नये किंवा त्याचं आवरण खुसखुशीत कसं व्हावं याबद्दल खूप वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा. तसंच व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी आपण करंजीचं आवरण तयार करून घेऊ. याच्यासाठी आपल्याला इथे 2 वाट्या मैदा घ्यायचा आहे. मैदा मी चाळणीतून चाळून घेतलेला आहे. यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा मी घातला आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. बारीक रवा घातल्यामुळे करंजीचं जे बाहेरचं आवरण असतं ते खुसखुशीत राहतं, मऊ पडत नाही. आता आपल्याला 2 चमचे साजूक तूप कडकडीत गरम करून घ्यायचे आणि हे तूप आपल्याला मैद्यामध्ये घालायचे. इथे तुपाच्या जागी आपण तेलाच्या मोहनचा सुद्धा वापर केला तरी चालेल. तूप मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं. सुरुवातीला तूप खूप गरम असतं, म्हणून आपल्याला चमच्याने मिक्स करायचंय आणि नंतर थोडंसं थंड झाल्यावर आपल्याला हे हाताने व्यवस्थित मिक्स करायचंय. मैद्याच्या प्रत्येक कणाकणाला तूप लागलं गेलं पाहिजे याची काळजी घ्यायची. सपोज आपला मैदा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेप होल्ड करत असेल तर तुपाचं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे. आता आपण यामध्ये थोडं दूध घालून मैदा मळून घेऊया. दुधाऐवजी आपण इथे पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. मैदा ड्राय पडू नये म्हणून आपल्याला याच्यावर तूप लावून घ्यायचे आणि कव्हर करून तासाभरासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचे. आता आपण करंजीचं गोड तिखट असं सारण तयार करायला घेऊ. आपल्याला एक कढई गरम करून घ्यायची आहे. जशी कढई गरम झाली की आपल्याला यामध्ये 1/4 कप तीळ घालायचे आणि तीळ आपल्याला भाजून घ्यायचे. इथे मी अनपॉलिश तीळ वापरलेले आहे. हे थोडेसे ब्राउनिश कलरचे असतात. याला आपण गावरान तीळ असं सुद्धा म्हणतो. चवीला सुद्धा हे शुभ्र पांढऱ्या तिळापेक्षा थोडेसे चांगले लागतात. याचे हेल्थ बेनिफिट सुद्धा चांगले आहे. सपोज आपल्याला हे तीळ मिळत असेल तर आपण हे वापरा, नाहीतर आपण ते दुसरे पांढरे पॉलिश तीळ सुद्धा वापरू शकतो. तीळ आपल्याला भाजत असताना गॅसची फ्लेम कायम मंद ठेवायची आहे. जसे तीळ भाजत आले की ते चांगले छान फुलतात, तसंच कढईमध्ये तीळ पॉप सुद्धा व्हायला लागतात. आपले सुद्धा तीळ छान भाजत आलेले आहे. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. याच्यानंतर आपल्याला पाव वाटी खसखस भाजायचंय. खसखस सुद्धा आपल्याला मंद आचेवरच भाजायचंय आणि खसखस भाजत असताना आपल्याला तो कंटिन्युअस परतत राहायचा आहे, कारण खसखस पटकन भाजला जातो, तसंच तो करपण्याचे चान्सेस सुद्धा जास्त असतात. खसखस सुद्धा भाजत आलेली आहे. हे सुद्धा आता आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे भाजायचे. शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर त्याची टरफलं पॉप होईपर्यंत भाजून घ्यायचे. इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, त्यामुळे शेंगदाणे 2 ते 3 मिनिटं हलके भाजून घेते, म्हणजे त्याच्यात सपोज काही मॉइश्चर वगैरे असेल तर ते निघून जाईल. परंतु आपण जर कच्चे शेंगदाणे घेत असाल तर आपल्याला ते व्यवस्थित शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाण्यानंतर आता आपल्याला सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट जो या करंजीचा आहे तो भाजून घ्यायचा आहे आणि तो म्हणजे किसलेलं खोबरं. इथे मी 2 वाट्या किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. हे खोबरं आपल्याला मंद आचेवर हलकं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. खोबरं छान भाजून घेतलं, त्याच्यातलं सगळं मॉइश्चर निघून गेलं की आपल्या करंज्या पटकन बिघडत नाही, पटकन खराब होत नाही, त्या काही दिवस टिकतात. खोबरं ऑलमोस्ट भाजत आलेलं आहे. हे सुद्धा आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. भाजलेल्या शेंगदाण्यांची आपल्याला जाडसर कूट करून घ्यायची. सारणाला छान बाइंडिंग येण्यासाठी आपण एकतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ वापरू शकतो किंवा अर्धी वाटी रवा वापरू शकतो. इथे मी अर्धी वाटी बारीक चिरोटी रवा वापरलेला आहे. हा रवा आता आपल्याला 1 चमचा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. जर आपण गव्हाचं पीठ वापरत असाल तर ते सुद्धा आपल्याला तुपामध्ये खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे. रवा सुद्धा खूप छान फुललेला आहे.
हा रवा आता आपण काढून घेऊया। सेम कढईमध्ये आपल्याला गूळ घ्यायचा आहे। इथे मी हा सेंद्रिय गूळ घेतलेला आहे। हा थोडासा काळपट रंगाचा असतो। इवन याचा गोडवा जो असतो तो नॉर्मल गुळापेक्षा थोडासा कमी असतो, म्हणून मी ते पाव किलो घेतलाय। सपोज आपण नॉर्मल गूळ वापरत असाल तर थोडासा कमी घ्या। यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि संपूर्ण गूळ वितळून घ्यायचा आहे। इथे घालायचं आहे 1 इंच किसलेलं आलं। आल्याच्या ऐवजी आपण इथे आल्याचा रस सुद्धा घालू शकता। आलं आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आलं गुळाबरोबर थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। कुठल्याही जॅगरी बेस पदार्थामध्ये म्हणजे आपण गुळाची वडी करत असू किंवा गुळाचा काही पदार्थ करत असू तर त्यात थोडंसं आलं किंवा थोडीशी सुंठ पावडर घातली तर त्या पदार्थाची चव अजून खूप छान एन्हान्स होते। आपला गूळ संपूर्णपणे वितळलेला आहे। आता या स्टेजला आपण शेंगदाण्याचं जे आपण कूट करून घेतलं होतं ते सगळं कूट या गुळामध्ये घालून घेऊया। शेंगदाण्याच्या नंतर आपल्याला यामध्ये भाजलेले खसखस आणि भाजलेले तीळ घालायचे। तीळ, खसखस आणि शेंगदाण्याचं कूट आपल्याला गुळामध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे। या करंज्याचं नाव जरी तिखट करंजा असलं तरी याची चव मात्र आंबट, गोड आणि तिखट या तिन्ही फ्लेवरची असते। त्यामुळे आंबटपणासाठी मी इथे थोडासा चिंचेचा कोळ घातलेला आहे। आपण या जागी लिंबाचा सुद्धा वापर करू शकता। आता तिखटपणासाठी आपल्याला यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालायचे। तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। भाजलेलं सगळं सुकं खोबरं आपल्याला या गुळामध्ये घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। जर आपल्याला या स्टेजला गूळ खूप कमी वाटतो तर थोडासा गूळ वेगळा वितळून घ्या आणि नंतर तो या सारणामध्ये मिक्स करा। काळजी घ्या की आपल्याला इथे गुळाचा पाक अजिबात करायचा नाहीये, आपल्याला फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे। जर चुकून आपण 1 तारी 2 तारी गुळाचा पाक केला तर हे सारण जसं गार झाल्यावर खूप घट्ट होईल आणि आपल्याला हे करंज्यामध्ये भरता येणार नाही। चवीनुसार मीठ आपण सुरुवातीलाच गूळ पातळ असताना घालू शकता। ॲक्च्युली ते तेव्हाच घालायचं असतं, परंतु माझं घालायचं राहून गेलं म्हणून मी आत्ता घालते। मंद आचेवर मी 2 मिनिटांसाठी हे सारण परतून घेतलं म्हणजे मीठ सगळीकडे एकसारखं लागलं जाईल। हे सारण आता आपलं तयार झालेलं आहे। हे आपल्याला कम्प्लिटली गार करून घ्यायचे। आपलं सारण गार होईपर्यंत आपण करंजीच्या आवरणाची तयारी करून घेऊ। मैद्यामध्ये आपण जो रवा घातला होता तो छान भिजलेला आहे। पीठ थोडंसं कोरडं झालेलं आहे। जर आपल्याला सपोज खूप हे कोरडं वाटत असेल तर आपण या स्टेजला याच्यामध्ये थोडंसं दूध किंवा थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घेऊ शकता। मी इथे चमचाभर दूध घेऊन पुन्हा एकदा हे पीठ मळून घेते। काय होतं की आपण सुरुवातीला पीठ मळलेलं असतं परंतु रवा सगळं पाणी किंवा सगळं मॉइश्चर ॲब्झॉर्ब करून घेतो, म्हणून आपलं पीठ थोडंसं कोरडं होऊ शकतं। याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। जसं आपण पुरी बनवण्यासाठी अगदी छोटे छोटे गोळे बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। आपण एक पिठाचा गोळा घेतला की उरलेला पीठ आपल्याला झाकून ठेवायचे, नाहीतर ते कोरडं पडू शकतं। घेतलेला गोळा आपल्याला मैद्यामध्ये बुडवून म्हणजे मैदा दोन्ही बाजूला लावून आपल्याला याची एक पुरी लाटून घ्यायची। पण त्याआधी आपल्याला एक मैद्याची स्लरी बनवून घ्यायची। ही स्लरी करंज्या दोन्ही बाजूने चिकटवण्याचं काम करतं। याच्यासाठी मी थोडासा मैदा पाण्यामध्ये मिक्स केला आणि त्याची एक स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची। याच्यामध्ये लम्स जे तयार होतात ते आपल्याला मोडायचे म्हणजे स्मूथ स्लरी तयार होते। ही मैद्याची स्लरी आता आपण बाजूला ठेवूया। जो कणकेचा गोळा मी इथे पोळपाटावर घेतलाय त्याची मी आता पुरी बनवून घेते। पुरी आपली गोलच व्हायला पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये। इथे शेप अजिबात मॅटर करत नाहीये, कारण आपण करंजीला शेप नंतर देतो। पुरीच्या मध्यभागी आपल्याला आपण जे गुळाचं सारण केलं होतं ते घालायचे। जेवढं सारण करंजीमध्ये मावेल तेवढंच आपल्याला घालायचे, खूप जास्त घालायचं नाहीये। खूप जास्त सारण झालं तर करंजी फुटू शकते। सारण आपल्याला सेंटरमध्ये आणायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ते सेंटरमध्ये थोडंसं म्हणजे हलक्या हाताने दाबून ते तिथे फिक्स करून घ्यायचे, म्हणजे जेव्हा आपण करंजी कव्हर करू तेव्हा ते
आजूबाजूला पसरणार नाही. आता आपण जी मैद्याची स्लरी केली होती ती एका ब्रशच्या मदतीने आपल्याला पुरीच्या कडेवर लावून घ्यायची आहे. आपल्याला ही सेमी सर्कलमध्ये म्हणजे हाफ सर्कलमध्ये आपल्याला लावून घ्यायची आहे, अर्ध्या पुरीवर लावून घ्यायची आहे. आणि सारण न घातलेली जी दुसरी पुरीची बाजू आहे ती अलगद उचलून आपल्याला सारणाच्या वरून आणून कव्हर करून घ्यायची. हलक्या हाताने कडा दाबून घ्यायचे. आता करंजी कटरने आपल्याला बाजूची कडा कट करून घ्यायचे, म्हणजे करंजीला खूप छान सुंदर असा शेप येतो. सपोज आपल्याकडे करंजी कटर नसेल तर आपण इथे पिझ्झा कटर वापरू शकता. सपोज पिझ्झा कटरही नसेल तर आपण एक फोक घेऊन करंजीच्या कडा या पद्धतीने दाबून घेऊ शकता. फोकने कडा दाबल्यामुळे करंजीला एक सुंदर डिझाईन सुद्धा तयार होतो. ही आपली आता करंजी तळण्यासाठी तयार झालेली आहे. याच पद्धतीने मी अजून काही थोड्या करंज्या करून घेते. करंजी पोळपाटावरून उचलताना ती अलगद उचलायची, कारण करंजी हा खूपच नाजूक प्रकार आहे आणि तो पटकन फुटू शकतो. आपल्याला सपोज असं जमत नसेल तर या करंज्या आपण साच्यामध्ये सुद्धा करू शकतात. साच्यामध्ये कशा करायच्या त्या सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. याच पद्धतीने मी अजून काही करंज्या करून घेते. आता करंज्या करत असताना आपल्याला खूप करंज्या एकदम करून म्हणजेच लाटून भरून ठेवायच्या नाही, कारण त्या लगेच कोरड्या पडतात आणि तेलात घातल्यावर त्या ओपन अप होऊ शकतात किंवा त्या फुटतात. म्हणून 4-4 करंज्या करायच्या आणि त्या तळून घ्यायच्या. सपोज आपण खूप जणी आहात आणि आपल्याकडे पटापट लाटणं भरणं असं होत असेल तर आपण करंज्यावर एक कॉटनचा कपडा ओला करायचा, तो घट्ट पिळायचा आणि करंज्यावर झाकून ठेवायचा, म्हणजे करंज्यामध्ये मॉइश्चर टिकून राहतं. आता आपण करंज्या तळायला घेऊया. करंज्या तळण्यासाठी आपल्याला तेल मध्यम गरम लागतं. त्याच्यासाठी थोडासा पिठाचा गोळा किंवा थोडंसं पीठ आपल्याला तेलामध्ये घालायचं आणि तेल परफेक्ट गरम झालं आहे की नाही हे चेक करायचे. तेल गरम झालं की आपल्याला अलगद तेलामध्ये करंज्या घालायच्या. करंज्या तळत असताना आपल्याला एका कढईमध्ये जेवढ्या मावेल तेवढ्याच घालायचे. थोडासा गॅप ठेवायचा आहे. खूप गर्दी आपल्याला कढईमध्ये करायची नाहीये. करंज्या तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची, मीडियम हीटवर ठेवायची, म्हणजे करंज्या चांगल्या खुसखुशीत तळून होतात. गॅसची फ्लेम खूपच मंद ठेवली तर करंजी खूप तेल ॲब्झॉर्ब करू शकतं आणि मोठी ठेवली तर त्या पटकन करपू शकतात. तेलामध्ये खालची बाजू थोडीशी कडक झाली की आपल्याला करंजी पलटून तळून घ्यायची. करंजी दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला आलटून पालटून तळून घ्यायची. दुसरी गोष्ट आपण नोटीस केलं असेल, जेव्हा आपण करंजी तेलामध्ये घातली होती तेव्हा तिला खूप बबल होते. आता बबल्स बऱ्यापैकी कमी झालेले आहे. याचा अर्थ करंजीतलं सगळं मॉइश्चर निघालेलं आहे आणि करंजी सुद्धा छान गोल्डन ब्राऊन रंगावर आलेली आहे. आता ही करंजी आपण काढून घेऊया. करंजी आपल्याला अशी जाळीवर ठेवायची आहे, म्हणजे याच्यातली जी काही वाफ असेल ती निघून जाईल आणि करंजी मऊ पडणार नाही. करंजीच्या साच्यामध्ये आपल्याला करंजी करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक छोटीशी पुरी लाटून घ्यायची. पुरी आपल्याला साच्यावर व्यवस्थित सेट करायची आहे आणि पुरीची एक बाजू आपल्याला साच्याच्या खोलगट भागामध्ये व्यवस्थित अशी हाताने सेट करून घ्यायची. खोलगट शेप दिलेल्या भागात आपल्याला सारण भरून घ्यायचे आणि इथे सुद्धा आपल्याला हे सारण हाताने थोडंसं दाबून ते सेट करून घ्यायचे, म्हणजे ते करंजी कव्हर करत असताना आजूबाजूला पसरणार नाही. एका बाजूला मैद्याची स्लरी लावायची आहे आणि दुसरी बाजू अलगद कव्हर करून घ्यायची. एक्सेसचं जे पीठ आहे ते आपल्याला काढून टाकायचे आणि आपली ही करंजी तळण्यासाठी तयार. आपण पाहू शकता खूप छान सुंदर अशी झालेली आहे. या करंज्या दिसायला खूपच सुंदर असतात, तसंच बनवायलाही खूप सोप्या आणि सगळ्या एका साईजच्या बनून तयार होतात. या पद्धतीने मी अजून काही करंज्या तयार करून घेते. ह्या करंज्या सुद्धा मगाशी दाखवल्याप्रमाणे गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. या करंज्यामध्ये आपण गूळ वापरल्यामुळे या करंज्याचा रंग थोडासा ब्राउनिश येणार आहे. तसं जेव्हा आपण गोल्डन ब्राऊन रंगावर करंजी आली की कढईतून काढतो, त्याच्यानंतर सुद्धा जशी जशी करंजी थंड होत जाते तसा तसा करंजीचा रंग थोडा बदलतो.
म्हणून आपल्याला या करंज्या हलक्या तांबूस रंगावर आल्या की आपल्याला काढून घ्यायच्या. खूप ब्राऊन केल्या की त्या थंड झाल्यावर अजून जास्त डार्क ब्राऊन होणार आणि आपल्या या तिखट करंज्या तयार. आपल्याला ही आगळी वेगळी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा. तसंच येत्या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडली असल्यास कमेंट करून कळवा. तसंच स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसंच चॅनलबद्दल, व्हिडिओबद्दल, रेसिपीबद्दल आपलं काही ओपिनियन असेल, फीडबॅक असेल, सजेशन असेल तर ते कमेंट थ्रू माझ्यापर्यंत पोचवा. धन्यवाद.